नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। सोने आणि चांदीने सलग दुसऱ्या दिवशी ग्राहकांना दिलासा दिला आहे, कारण दोन्ही धातूत घसरण झाल्याने ग्राहकांची पावलं सराफा बाजाराकडे वळाली आहेत। दरम्यान सोने आणि चांदीने आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी दिलासा दिला आहे। दोन्ही धातूच्या किमती घसरल्या। गेल्या आठवड्यात या धातूने जोरदार बॅटिंग केली होती। या आठवड्यात मौल्यवान धातूत वाढीची शक्यता वर्तवण्यात येत होती। सुरुवातीच्या 2 दिवसात मोठी घसरण दिसून आली। सोन्याने 90,000चा टप्पा ओलांडून माघार घेतलीये, तर चांदीने 1 लाखांचा टप्पा ओलांडला आहे। आता 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याच्या तर 1 किलो चांदीचा भाव जाणून घेऊया। दरम्यान मागील आठवड्यात सोन्याने जोरदार मुसंडी मारली होती। सोने 1100 रुपयांनी महागले, तर 550 रुपयांनी स्वस्त झाले होते। या सोमवारी सोने 210 रुपये आणि मंगळवारी 330 रुपयांनी उतरले आहे। अशातच गुड रिटर्न्स नुसार आता 22 कॅरेट सोने 82,000 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे। याशिवाय गेल्या 3 दिवसात चांदीचा भाव स्थिर आहे। त्यापूर्वी चांदीत 4,100 रुपयांची घसरण झाली होती। सोमवार आणि मंगळवारी चांदीची किंमत जैसे थे आहे। गुड रिटर्न्स नुसार 1 किलो चांदीचा भाव 1,01,000 रुपये इतका आहे। तसेच आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार 24 कॅरेट सोने 87,751, 23 कॅरेट सोने 87,400, तर 22 कॅरेट सोने 80,380 रुपयांवर आहे। 18 कॅरेट आता 65,813 रुपये, 14 कॅरेट सोने 51,334 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे। 1 किलो चांदीचा भाव 97,922 रुपये इतका झालाय। वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते, तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।